पालघर जिल्ह्यातील डहाणू अंतर्गत येणाऱ्या भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावट्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 1 जुलै 2025 रोजी डहाणू कृषी अधिकारी कार्यालयावर नांगर मोर्चा आयोजित केला होता। तालुक्यातील अनेक शेतकरी खतांसाठी धावपळ करत असताना काही दुकानदारांनी खते देण्यास स्पष्ट नकार दिला होता। यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लाल बावटा पक्ष रस्त्यावर उतरला होता। या मोर्चाची दखल घेत कृषी विभागाने 29 जून 2025 रोजी रविवारी सायंकाळी 5 वाजता पक्षाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवले। या चर्चेत तालुक्यातील काही खत विक्रेते देखील सहभागी होते। बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दुकानदाराविरुद्ध तातडीने कारवाई करणे प्रस्ताव तयार करून जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात आले व त्यानंतर चौकशी समिती नेमली जाईल आणि त्यानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले। बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डहाणू तालुका कमिटी सदस्य किरण दुबडा यांनी सांगितले की जर लवकरात लवकर दोषी दुकानदारांवर कारवाई झाली नाही तर लाल बावटा पक्ष यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारेल। यावेळी आंदोलन थेट पालघर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर होईल। तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या आवश्यक खते वेळेवर मिळत नाही, त्यातच काही विक्रेते अधिक दराने खते विक्री करत असल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लाल बावटा पक्ष पुढे येत भूमिका घेतली असून प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संतोष ठाकरे, तालुका प्रतिनिधी तलासरी। 29 तारखेला जे शिष्टमंडळाला होतं, जो 1 तारखेला नांगर मोर्चा होता, त्या नांगर मोर्चामध्ये जे काही आमचे विषय होते, या ठिकाणी डहाणू तालुक्यामध्ये जे आमचे आदिवासी बांधव जे शेतकरी त्यांना जो आज फसवण्यात येत आहे, जे दुकानदार आहेत, जे बियाणं घेतल्याशिवाय त्यांना खत दिले जात नाही किंवा जे खत दिले जाते त्याच्यावरती जादा पैसा घेऊन त्यांची दिशाभूल करत होते, त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी मोर्चा आणणार होतो। मात्र 29 तारखेला आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्या दिवशी आम्हाला आश्वासन देण्यात आलं, लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आलं की या सगळ्या तुमच्या ज्या पण मागण्या आहेत ते आम्ही जिल्ह्याला कळवतो आणि त्याच्यानंतर आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही जिल्ह्याला पत्र पाठवू आणि योग्य ती कारवाई करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं। त्याच्यानंतर आज पुन्हा आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि आजसुद्धा आम्हाला आज सांगण्यात आलं आहे की आम्ही जिल्हास्तरीय पत्र पाठवलेलं आहे, योग्य ती कारवाई त्यांच्यावरती होईल हे आम्हाला आश्वासन देण्यात आलं। जर कारवाई झाली नाही तर तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल? मग आम्ही जिल्हास्तरीयवरती आमची भूमिका स्पष्ट राहील की जिल्हास्तरीयवरती आम्ही आंदोलन करू। रविवार 29 जून आणि 1 जुलैला असे 29 तारखेला लाल बावट्याचा आणि 1 जूनला CPMचा असे 2 मोर्चे शिष्टमंडळ आपल्या ऑफिसला आलेले होते। त्यामध्ये काही खताचे जादा दराने विक्री होते अशी तक्रारी होत्या। या तक्रारीवर शिष्टमंडळाशी चर्चा करतो सांगितलं की जे आता याचे क्वालिटी कंट्रोलची जे पॉवर आहे तर त्याच्यासाठी एक नवीन 29 तारखेला एक GR शासनाचा निघाला। त्या GRमध्ये तालुक्याचे कृषी अधिकारी ते क्वालिटी कंट्रोलचे जे तालुका कृषी अधिकारी पूर्वी काम बघायचे, आता ते काम बघणार आहे आणि याला उपयोगाच्या स्तरावर उपयोगी कृषी अधिकारी ह्याचे अध्यक्ष आहेत। तर आपल्या ज्या झालेल्या तक्रारी आहेत, आपला तक्रारीचा एक प्रस्ताव आपण उपयोगाला आणि जिल्ह्याला पाठवलेला आहे कारवाईसाठी आणि जे काही याच्यामध्ये झालेले उचित कारवाई त्यांच्या स्तरावर करणार आहे। दुकानदारांनी मान्य केले की आम्ही 266 ऐवजी 270 घेतो, तर त्याच्या संदर्भात काय? ते सर्व प्रस्तावामध्ये ते सर्व टाकून आपण दिलेलं आहे, उचित याच्यामध्ये कारवाई होईल।